त्यांनी आमचे प्रमुख अतिथी डॉक्टर महेश्वर तगारे सर यांचं शाल आणि बुटी देऊन आम्ही स्वागत करतो. आदरणीय डॉक्टर महेश्वर तगारे सर येवला पंचक्रोशीचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. त्यांचा अधिकचा परिचय आपल्याला व्हावा म्हणून मी आमचे मित्र प्राध्यापक रामप्रसाद बाबर सर यांना विनंती करतो त्यांनी आजच्या वक्त्यांचा यशस्वी परिचय करून द्यावा. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या या सभागृहामध्ये आपण आज एका खास औचित्यासाठी आज राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस आहे, राष्ट्रीय डॉक्टर्स दिन आहे आणि त्या निमित्तानं आपण येवला पंचक्रोशीतील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर महेश्वर रमेश तगारे सर यांना विशेष व्याख्यानासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचा परिचय देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. खरं तर तगारे परिवाराला येवल्यामध्ये ओळखत नाही असा कोणी नसेल, कारण येवला पंचक्रोशीमध्ये त्यांनी जी सेवा दिलेली आहे आणि येवला पंचक्रोशीच्या दृष्टिकोनातून त्यांची जी निष्ठा राहिलेली आहे ती सगळं येवलेकरांना परिचित आहे. त्यामुळे त्यांच्या परिवाराचा, त्यांच्या वडिलांचा अथवा आदरणीय महेश्वर तगारे सरांचा आधीचा परिचय करून देणं ही खरं तर औपचारिकता ठरेल, पण कार्यक्रमाचा भाग म्हणून थोडक्यात परिचय करून देणं माझं मी आज कर्तव्य समजतो. त्याचं कारण असं आहे की आदरणीय सरांना ही देखील त्याचा परिचय करून देणं किंवा त्यांची स्तुती करणं या गोष्टी आवडत नाही. जेव्हा मी त्यांच्याकडे परिचय मागायला गेलो तर आदरणीय सरांनी मला स्पष्टपणे नम्र नकार दिला होता, तरी सुद्धा मी काही थोडक्यात परिचय त्यांचा नम्र नकार स्वीकारून सुद्धा आपल्या समोर देतोय. डॉक्टर महेश्वर रमेश तगारे सर हे मास्टर ऑफ सर्जन आहेत, आयुर्वेदाचार्य आहेत, आयुर्वेदामध्ये मास्टर ऑफ सर्जन आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, तसेच आयुर्वेदामध्ये त्यांचं PhD सुद्धा झालेलं आहे. डॉक्टर तगारे हॉस्पिटलचे ते संचालक आहेत, आपल्या सगळ्यांना ते ज्ञात आहे. तसेच ते येवला मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक येवला या बँकेचे संचालक आहेत. कोविड काळासाठी खरं तर महेश्वर तगारे सर येवलेकरांना जास्त आपलेसे झालेले आहेत. कोविड काळामध्ये त्यांनी एक आयुष काढा तयार केला होता आणि येवला पंचक्रोशीमध्येच नव्हे तर संबंध महाराष्ट्राने त्या काढ्याचे प्रयोग केले आणि तो काढा आदरणीय सरांनी पुरवण्याचं काम केलं आणि कोरोना काळामध्ये त्यांच्याकडून ती जी काही सेवा झाली त्यातून अनेक कोरोनाचे जे रुग्ण आहेत किंवा कोरोना होण्यापासून अनेकांना दिलासा मिळालेला आहे आणि त्यांचं हे अतिशय महत्त्वाचं काम जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उल्लेख करतोय. या कामाबद्दल त्यांना तत्कालीन आरोग्य मंत्री जे आहेत माननीय राजेशजी टोपे साहेब यांच्या हस्ते आरोग्य मंत्रालयातर्फे या आयुष काढ्याच्या त्यांच्या संशोधनाबद्दल किंवा त्यांच्या सेवेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने खास कोविड काळामध्ये सन्मानित केलेलं आहे. हे आपल्या सगळ्या संबंध येवलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे, हे मी या ठिकाणी करतो आहे. आदरणीय सरांचं जे काही सेवा कार्य आहे ते येवल्यामध्ये अविरतपणे सुरू आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये जेव्हा जेव्हा त्यांना आपण आवाज देतो, निमंत्रित करतो, तेव्हा आपल्या हाकेला ओ देऊन आदरणीय सर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आजही सर या ठिकाणी आले. सरांच्या प्रति मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो महाविद्यालयाच्या वतीनं, संयोजक समितीच्या वतीनं, आणि हा थोडक्यातला परिचय मी या ठिकाणी धन्यवाद सर. सरांचा परिचय शब्दांनी वावर सरांनी करून दिलेला आहे. सरांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या एकूण कार्यातून तो परिचय आपणास होईलच. मी आपला अधिकचा वेळ न घेता आदरणीय डॉक्टर महेश्वर तगारे सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. आवाज पोहोचेल ना? आपल्या सर्वांमध्ये या विशेष ज्ञानाची शलाका ज्यांनी रुजू केली, ज्यांनी पेटवली असे डॉक्टर हिरे सर यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनी, मगाशी
धनगर सरांच्या बोलण्यातनं एक गोष्ट आली की सरांचं एक जनता शाळेवर विशेष असं प्रेम आहे. त्याचं कारण पण विशेष आहे सर. ही शाळा माझ्या आईची आहे. माझी आई या शाळेत विद्यार्थिनी होती. त्याच्यानंतर माझ्या दोन्ही बहिणी या शाळेच्या विद्यार्थी होत्या आणि माझं सुद्धा प्राथमिक शिक्षण या शाळेत झालेलं आहे. त्यामुळं खरं तर मीच तुमचा ऋणी आहे. मीच तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही मला या ठिकाणी व्याख्यानाला बोलवलं. खरं तर व्याख्यान मी मागच्याही याच्यात बोललो होतो, व्याख्यानात बोललो होतो की व्याख्यान अशी संकल्पना माझ्या दृष्टीने काही नसते. आपण सगळेजण ज्ञानाची वारकरी आहोत. सध्या पंढरपूरची वारी बघितली की भक्तीची वारी चालू आहे. मग आपण महाविद्यालयात आहोत म्हणजे हे काय करतोय, तर आपण ही ज्ञानाची वारी घेऊन जातोय. आता ही ज्ञानाची वारी असेल किंवा कुठलीही वारी असेल, ही एका दिशेने कधीच जात नाही, ही बाय डायरेक्शनल असते. सगळ्यांना वाटतं की आळंदीवरनं पंढरपूरला गेला म्हणजे तीच वारी, परंतु तुम्ही जर सूक्ष्मरीतीने बघितला तर पंढरपूरचा विषय सुद्धा तेवढाच आतुर असतो या वारकऱ्यांना भेटायला. तसंच हे ज्ञान जे असतं ते शिक्षक एका बाजूने शिकवत असतो, पण त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता किंवा त्या विद्यार्थ्याची बुद्धी सुद्धा ती ते ज्ञान घेण्यासाठी आतुरलेली असते. तसंच आजचा एक आपला छोटासा बाय डायरेक्शनल फ्लो व्हावा एनर्जीचा, कारण की एनर्जी शुड बी बाय डायरेक्शनल. युनिडायरेक्शनल एनर्जी असली तर ती विध्वंसच करते. याचं उदाहरण म्हणजे आपण वीज बघितलेली आहे. लाइटनिंग जी होती ती युनिडायरेक्शनल वरून फक्त खाली येते, त्याला घ्यायला कोणी नसतं तर विध्वंस होतो. तसाच आहे की आपलं जे ज्ञानाचं आजचं काही देवाणघेवाण असेल ते बाय डायरेक्शनल असावं असं मी समजतो. यात तुम्हाला काहीही प्रश्न असतील आरोग्या संदर्भातली तर तुम्ही ते मोकळ्या मनाने अगदी शिक्षक सुद्धा आणि विद्यार्थी सुद्धा दोघेही जण विचारू शकतात. तत्पूर्वी सरांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितलं की आपण डॉक्टर्स डे का साजरा करतो. डॉक्टर B.C. रॉय यांच्या अथांग अशा कार्याला एक छोटीशी आदरांजली म्हणून आपण त्यांच्या प्रित्यर्थ आज डॉक्टर डे साजरा करतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण या ठिकाणी बसलोय सर, आणि माझ्या मते आपण सगळेच जण विशिष्ट अशा शेतकरी कुटुंबातून येतो, बरोबर आहे की नाही? किती जण आहेत शेतकरी कुटुंबातून? बरोबर, म्हणजे माझ्या मते 90% आहे. पण तत्पूर्वी सांगू इच्छितो की आज डॉक्टर्स डेच्या आधी आज माहिती आहे काय, महाराष्ट्र ॲग्रिकल्चर डे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर डॉक्टर्स डे आलेला आहे. अजून थोडा आपण जर आर्थिकदृष्ट्या वरती गेलो, सगळेच जण गेले ना, म्हणून आपल्याला गरज लागते ती CA ची. त्यानुसार आज CA डे सुद्धा आहे. आणि आता त्याच्यात अजूनच आपली आर्थिक प्रगती झाली, कारण की भारत आधी 10व्या क्रमांकावर होता ना GDP नुसार, आता कितव्या क्रमांकावर आहे? 4थ्या क्रमांकावर आहे. म्हणून अजून एक दिवस वाढला की GST इम्प्लिमेंटेशन दिवस सुद्धा आजच आहे. म्हणजे हे 4 दिवस एका दिवशी असणं आणि ते आपण साजरा करणं हा केवळ एक योगायोग समजावा. पण तत्पूर्वी आपण सगळे कृषी प्रधान आहोत. भारतीय संस्कृती ही कृषी प्रधान आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सुद्धा आपल्यातर्फे एक कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तर विषय आजचा त्यांनी मला तसा काही विशेष सांगितला नाही. सिंग सर तुम्ही बोला, तुम्ही नेहमी बोलतात ते आम्हाला ऐकूच येते. म्हटलं असं नाहीये सर, तुम्ही जे बोलतात ते मला आवडतं. म्हटलं तुम्ही मला प्रश्न विचारा, एक देवाणघेवाण स्वरूपातली आपण चर्चा ठेवूया. त्या चर्चेतनं आजचा डॉक्टर्स डे आपण प्रतिपादित करूया. तर खरं तर भारतात डॉक्टर्स डे सुरू करण्यामागची संकल्पना किंवा भारत आज संपूर्ण जग भारताकडे विविध दृष्ट्या बघत आहे. सगळ्यात पहिल्यांदा जगातली 2 नंबरची बाजारपेठ म्हणून भारत जगासमोर पुढे येतो. मग याच्यात आरोग्याचं योगदान तुम्ही फक्त आता एक बघितलं की सरांनी एक छोटासा उल्लेख केला की 2020 साली जो कोविड आला, या कोविड काळात पूर्ण 100 पेक्षा जास्त देशांना कोविड वॅक्सिन कोणी पुरवली असेल तर ती भारताने पुरवलेली. यानंतर जर तुम्ही बघितलं तर वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेले जेवढे काही उपकरण आहेत ते सुद्धा पूर्ण जगाला भारतच पोहोचवतोय. अजून एकदा सर, तुम्ही मागच्या वर्षी आपण अवयवदानाच्या संकल्पनेला मला या ठिकाणी बोलवलेलं होतं, तर सांगायला अभिमान आहे की संपूर्ण जगाला अवयवदानाची जनजागृती करून, विशेष करून
जे काही ऑर्गन ट्रान्सपोर्ट आहे हे करण्यासाठी जागतिक लोक सुद्धा आज भारताकडेच येत आहेत. याच्यानंतर जर पुढे तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठं मेडिसिन हब हे सुद्धा भारतात आहे. म्हणजे भारतात जेवढ्या काही फार्मसीज कंपनीज आहेत या कंपनीकडनं जो काही आरोग्य पुरवठा किंवा औषधी पुरवठा केला जातो एवढा मोठा पुरवठा जगातला दुसरा कुठलाही देश करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बनवत पण नाही. तर ही चौथी एक मोठी आपली जमेची बाजू आहे की आपण सगळ्या जगाला एक औषधं पुरवण्याच्या दृष्टिकोनातून पुढे येतोय. आणि त्यानंतर सुद्धा जर आपण ऐतिहासिक गोष्ट बघितली तर दोन असे आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जगाला दिलेले महत्त्वाचं योगदान ते म्हणजे पहिलं योग आणि दुसरं म्हणजे आयुर्वेद. संपूर्ण जगाला आपण योगाच्या रूपाने जी काही देणगी दिलेली आहे अगदी धर्म जात पंथ विरहित अशी, तो आत्ताच आपण 21 जूनला योग आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केलेला आहे. तर हे योग सुद्धा आयुर्वेदाचं किंवा मेडिकल क्षेत्रातलं एक सेकंडरी भाग किंवा एक द्वितीय अंग म्हणून आपण जगासमोर दिलेला आहे. आणि त्यानंतर साहजिकच आहे की आता येणारी जी धनत्रयोदशी असेल म्हणजे दिवाळी, त्या निमित्ताने आपण जसा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला त्या पद्धतीनेच आपण आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्याच्या पाठीमागे आहोत. तर एवढी सगळी संकल्पना आपल्या एका मेडिकल फील्डमधनं म्हणजे पूर्ण भारताच्या मेडिकल फील्डमधनं हे जगाला दिलेलं योगदान आहे. आणि आता जग सगळेजण टुरिझम हा संकल्पना उदयाला येते. तर तसंच मेडिकल टुरिझम हे एक संकल्पना आहे आणि मेडिकल टुरिझमचं सगळ्यात मोठं हब हे भारत आहे. मेडिकल टुरिझमसाठी आता सुद्धा आपण जर बघितलं एक छोटीशी आपल्याला राजकीय आकर्षण भरपूर काही असतं. मध्यंतरी केजरीवाल यांना खूप जास्त खोकला येत होता, बघितलं ना, म्हणून मग त्यांनी ट्रीटमेंटसाठी कुठे गेले माहिती आहे कोणाला? भारतातच गेले, फक्त बेंगलोरला गेले, आयुर्वेदाच्या सेंटरला गेले. त्यांनी जर किंवा बालाजी तांबेंचं आता जर नाव असेल तर त्यांनी सुद्धा एक विशिष्ट असं आत्मसंतुलन विलेज उभं केलं. किंवा केरळ सारखं राज्य जर तुम्ही बघितलं तर या सगळ्या ठिकाणी काय होतंय तर एक मेडिकल टुरिझम नावाची संकल्पना पूर्ण भारतात उदयाला येते. आणि या सगळ्याचा एक छोटासा भाग म्हणून मी आहे आणि या सगळ्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आपण ह्या डॉक्टर्स दिवसाचा एक औचित्य साधून डॉक्टर्स डे साजरा केला जातो. तर त्याच्या मागे एवढी मोठी संकल्पना रुजू झालेली आहे. तर एक डॉक्टर खरं तर भारतीय संस्कृती किंवा भारतीय इतिहास जर आपण बघितला तर डॉक्टर ही संकल्पना पहिले नव्हती. आपल्याकडे संकल्पना होती ती आजीबाईच्या बटव्याची आणि ती आजीबाईचा बटवा आजही आपल्या घरात काही ठिकाणी बघायला मिळतो आणि तो परत आपल्या संस्कृतीत रुजवावा या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. मग याच्यासाठी काय गरजेचं आहे तर याच्यासाठी आपण सूर्याला मानणारे सगळेजण आहोत. जसा सूर्य उगवल्यापासून मावळतीपर्यंत जातो त्या पद्धतीने आपली दिनचर्या झाली पाहिजे. आपल्या सुरुवातीला मी जेव्हा आलो प्राचार्यांसोबत मी थोडीशी चर्चा करत असताना त्यांनी आपल्या दिनचर्याबद्दल काहीतरी सांगावं असं म्हटलेलं आहे. मग आता दिनचर्या कशी असावी हा छोटासा एक मी मुद्दा घेतो या ठिकाणी. चालेल ना सगळ्यांना? हो नक्की का बोर होईल? तर आपण सगळे सूर्याला मानणारे घटक आहोत किंवा सूर्या मानणारे एक भक्त आहोत असं म्हणूया. देव धर्म हा काही सेकंडरी गोष्ट आहे. अगदी तुम्ही आता मला भरपूर सारे मुस्लिम समाजातल्या मुली इथे दिसत आहेत. पहिली फजर की नमाज कितने बजे होती? 5. क्या रहता है तब? कैलेंडर देखा है कभी? मोबाइल देखा है तब क्या रहता है? उसको हम मराठी भाषेत त्याला पहिला प्रहर म्हणतो. या पहिल्या प्रहरी सगळ्यांनी उठलं पाहिजे. कारण की त्या वेळी मॉडर्न नुसार जर बघितलं किंवा आधुनिक शास्त्रानुसार जर बघितला तर ओझोन लेअर हा सगळ्यात जास्त वातावरणात असतो आणि ऑक्सिजनपेक्षा एक मॉलिक्यूल असला जास्त, केमिस्ट्रीचे असतील टीचर तर O2 म्हणजे ऑक्सिजन आणि O3 ओझोन, एक मॉलिक्यूल जास्त असतो आणि तो जर मॉलिक्यूल आपल्या शरीराला मिळाला तर कुठलेही रोग होणार नाहीत. याच्यासाठी ऑक्सिजन थेरपी आज आपण विकत देऊन ऑक्सिजन खरेदी केलेला आहे. अनुभव आहे का? पैसे देऊन ऑक्सिजन खरेदी केलेला आहे. तर बरोबर आहे. कोविड काळात बघितलं
मलेशियाकडनं ऑक्सिजनचे टँकर मागवले. अरे तो जगाने आपल्याला तो आपल्या निसर्गाने आपल्याला कसा दिलाय? येस, कूक आणि टक, बरोबर ना? याच्यासाठी फक्त पहिली दिनचर्या मधला एक भाग आपला पहिला चेंज करायचा आहे की 5 to 5:50 या काळात जर आपण उठलो तर त्याच्यासाठी एवढा ड्रास्टिक चेंज होणार आहे. आता याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या जणांची एक असते की सर रात्री झोपच येत नाही. माझं काम रात्रभर खूप चालतं. रात्रभर चालल्यानंतर एक तर झोपायला उशीर होतो. त्यात आमच्या जवळ एक आमचा मेवणा असतो, तो सतत आम्हाला त्रास देतो. सगळ्यांच्या जवळ आहे ना तो मेवणा आम्हाला झोपू देत नाही सर. मोबाईल थोडक्यात हे सगळं आपल्यासाठी आहे का आपण त्याच्यासाठी आहोत, हा आधी आपल्या स्वतःच्या मनाला विचारलेला प्रश्न पाहिजे. आपण जसे त्याच्या आहारी जाऊ त्या पद्धतीने तो आपल्याला ऍडिक्ट करून घेणार आहे. सो हे आपल्या आरोग्याच्या पेक्षा जास्त काही असणारी गोष्ट आहे का? तर अजिबात नाही. साधारणतः 10:30 ते 11 या दरम्यान जर आपण झोपलो आणि आपल्या शरीराला खरंच जर जास्तीत जास्त बघितलं तर 5.5 किंवा 5 तासाची झोप ही खूप जास्त पुरेशी. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर झोप घेतली तर ती आपल्याला हानिकारक आहे. 4 गोष्टींना आपलं आरोग्य सुधारतं. पहिले आहार, दुसरं विहार, तिसरं निद्रा आणि चौथं ब्रह्मचर्य. तर ती ब्रह्मचर्य आपण या ठिकाणी सोडून दिली. आपण निद्रा ही जर अति घेतली तर तरी सुद्धा आपलं आरोग्य बिघडण्यासाठी कारणीभूत असते. आणि आपल्या शरीराला सवय लावायची असेल तर शरीर इज नथिंग बट अ गुड इंजिन और अ गुड मशीन. तुम्ही 2 दिवस फक्त रुटीन करा, तिसऱ्या दिवशी शरीरच तुम्हाला कॉल देतं. म्हणजे शरीर आपोआपच स्वतःला जाग देता आणि उठवतं. आपके घर में आप तो नहीं पढ़ते होगे, मेरे को पता है. आपके घर में अगर कोई सीनियर लोग होंगे वो देखो, उनको कोई अलार्म की जरूरत रहेगी क्या? अलार्म लगाते कि वो उठने के लिए? कभी भी नहीं. खुद ही बोलते हैं कि नहीं, क्या बोलूं, शरीर ही अपने को साथ देता है और 5 बजे बरोबर नींद खुल जाती है. तर तसंच आहे. फक्त 2 दिवस आपल्याला इंड्यूस करायची गरज आहे. तिसऱ्या दिवशी शरीरच बरोबर तुम्हाला सुरुवात करेल. आता हे उठल्यानंतर म्हणजे ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे हा आमच्या आयुर्वेदातला पहिला सिद्धांत आहे. ब्राह्मी मुहूर्ते म्हणजे आपण साधारणतः आजच्या ह्याच्यात बघूया 5 मिनिट. याच्यानंतर काय करायचं सर? काय करायचं? डायरेक्ट योगा, पाणी प्यायचं. हा सेकंडरी थिंग्स ही सगळ्यात महत्वाची आहे. आपल्या शरीराची उठल्या उठल्या जसं आपण स्वतःचं घर झाडतो तसं आपलं शरीर सुद्धा स्वच्छ करणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट न करता पहिल्यांदा जो आपला शारीर धर्म आहे तो शारीर धर्म पूर्ण करायचा आहे. आणि तो शारीर धर्म एक संस्कृतमध्ये छोटीशी ओळ आहे, शरीर चिंता निर्वित्य असा शब्द आहे. शरीर चिंता निर्वित्य म्हणजे शरीराला कुठलीही चिंता न देता आपल्याला शरीर धर्म पूर्ण करायचा आहे. मग आपण शरीर चिंता देतो का? विद्यार्थी पण करतात आणि ठीक आहे, माझ्यापेक्षा सिनियर आहात पण तुम्ही पण करतात. काय करतो? एक तर पेपर घेऊन जातो, सगळ्यात महत्वाचा सवय आहे भरपूर जणांना, किंवा मोबाईल घेऊन जातो. या दोन्ही गोष्टी बाहेर घेऊन आपली शौचक्रिया जी असेल ती करायची. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला इंटेक, मग तुम्ही गरम पाणी प्या किंवा काहीही घेऊ नका. तसंच योगा करायला लागा किंवा व्यायाम करायला लागा. त्यातल्या त्यात सगळ्यांनीच जर गरम पाणी किंवा कोमट पाणी पिलं तर ते आजच्या या काळामध्ये इन द सेन्स फक्त 2 ऋतूंसाठी हितकर आहे. आता असलेला पावसाळा आणि पुढे येणारा हिवाळा. किंवा आपण मराठी जरी बघितलं तर शरद, वसंत आणि हेमंत आणि शिशिर हे 4 ऋतू जर बघितले, या 4 ऋतूमध्ये पोषणजल सांगितलेलं आहे, गरम पाणी सांगितलेलं आहे. याच्यानंतर काहीही करायचं नाही. मग तिसरी थिंग आहे ती तुम्ही व्यायाम करा, योगा करा. काही नाही करत असला तर एका जागी स्वच्छ बसून फक्त तुमच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे 15 मिनिटं कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. मलक्रिया झाल्यानंतर व्यायाम आवडत असेल तर व्यायाम करा, योगासन आवडत असेल तर योगासन करा. ते आवडत नसेल तर मी फक्त एवढंच सांगतो की तुमच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे कॉन्सन्ट्रेट करा. का बरं? मानवी जीवनासाठी 3 मूलभूत गरजा कुठल्या आहेत?
मकान नाही आहे, हवा, अन्न आणि पाणी. ओके, जर समजा तुम्हाला 2 तास पाणी मिळालं नाही, चलेगा क्या? चलेगा ना? 2 तास जर पाणी मिळालं नाही चालेल ना? 6 तास पाणी मिळालं नाही तर तरी चालेल. 1 दिवस अन्न मिळालं नाही तर चालेल. 2 दिवस अन्न नाही मिळालं तर 2 दिवस बरोबर नाही चालेल. 23 दिवसापर्यंत आहे. 23 दिवस जनरली हेल्दी ह्युमन बीइंग 23 दिवस विदाउट अन्नाचा जगू शकतो. आपण बघितलं ना, अन्न आजारी पिरगडे अंशलपे, किंवा आता जर बघितलं तर कोण बसलो होतं, बच्चू सिंग. मग इतके दिवस कसं काय राहिले? तर ह्युमन टेंडन्सी किती दिवसाची आहे? 21 ते 23 दिवस. म्हणजे आपल्याला 6 तास पाणी मिळालं नाही तरी चालेल, 6 तास अन्न मिळालं नाही तरी चालेल, आणि 6 मिनिटं हवा मिळाली नाही तर चालेल का? सो अन्न आणि पाणी या दोनही गोष्टींपेक्षा टर्शरी गोष्ट जी महत्वाची आहे ती दॅट इज आपला प्राणवायू. सो शरीराची हालचाल सेकंडरी करण्याच्या आधी जर तुम्ही या श्वासाची हालचाल केली तर तुमची ऑक्सिजन कॅपॅसिटी वाढते. ऑक्सिजन कॅपॅसिटी या शब्दाचा अर्थ आत्ताच आपण कोविडमध्ये बघितलं की याची ऑक्सिजन कॅपॅसिटी कमी झाली. 99 to 100% ऑक्सिजन आपल्याला मिळायला पाहिजे, तो मिळत नाही. 95 आला, 95च्या खाली 94 आला, 94च्या खाली 90 आला, 90च्या खाली आला तर ऍडमिट करा, ऍडमिट केलं त्याच्या खाली आलं तर मग कृत्रिम ऑक्सिजन द्या. मग जर नॅचरल तुम्हाला ऑक्सिजन कॅपॅसिटी वाढवायची असेल तर काहीही करू नका, एका जागी बसा, फक्त येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. याच्या मागे कुठलंही रॉकेट सायन्स नाही, याच्या मागे कुठलाही धर्म नाही, याच्या मागे कुठल्याही एका संताची परंपरा नाही, किंवा याच्या मागे कुठल्याही एका अभंगाची परंपरा नाही. जो श्वास येतोय आणि जो श्वास जातोय याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. आता सुद्धा जर आपण 2 मिनिटं शांत बघितलं, कशाचा आवाज आला हो? मी आवाज बंद केल्यानंतर ओके, एक तर बाहेरचा आवाज आला, दुसरा पंख्याचा आवाज आला, तिसरा आपण लक्षच दिलं नाही आपल्या श्वासाचा पण आवाज आला. हे कधीही करू शकतात तुम्ही, याला काहीही बंधन नाही, जेवणाचंही बंधन नाही, काही नाही. जेवण झालं तरी शांतपणे बसा, डोळे मिटा, श्वास येतोय जातोय त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. हे ऍटलिस्ट 1 ते 2 मिनिट केल्यानंतर हळूहळू याची कॅपॅसिटी सुद्धा वाढते. अजून मी आहाराबद्दल काही बोललेलो नाही, म्हणजे याच्यात आपल्याला 1 ते 1.5 तास गेलेला आहे. मग तुमचे जे शरीर अजून अंघोळ वगैरे असतील, सेकंडरी थिंग्स असतील त्या करू शकता. आणि याच्यानंतर जर खरंच भूक लागलेली असेल तरच खायचंय. जर भूक लागलेलीच नाहीये तर खायचं हे काय? त्याच्यासाठी आपल्या ठीक आहे, मी आता एका आषाढी एकादशी पर्यंत आपण सगळेच एका भक्तिभावाच्या वातावरणात आहोत, त्यामुळे मी भक्तीचंच उदाहरण देतो तुम्हाला. हे आपलं यज्ञकुंड आहे. जसं यज्ञकुंडामध्ये विशिष्ट लोक आहुती टाकतात, तसंच आपण रोजच्या रोज आपली आहुती टाकत असतो. जर जुन्या काळी तुम्ही जेवायला बसला असेल तर आपली आई आपला श्लोक म्हणायची, आणि त्या श्लोकमध्ये एक लाईन असायची, दॅट इज उदरभरण मोहे जे यज्ञ कर्म. सिंपल, जशी बाहेर जेवढी आग लागलेली असते सेम टू सेम आग आपल्या पोटात सुद्धा लागलेली असते, जठरामध्ये सुद्धा लागलेली असते. तुम्ही केमिस्ट्रीचे किंवा मॉडर्न सायन्सचे विद्यार्थी असाल तर त्याला तुम्ही HCl सिक्रेशन म्हणतात. ते HCl सिक्रेशन पोटात भयानक झालेलं असतं. मॉडर्न सायन्सनुसार तुमचा गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन झालेलं असतं, आणि त्यालाच आम्ही शुद्ध भाषेत अग्नी असं म्हणतो. पण हा अग्नी खरंच झालेला आहे का नाही हे ओळखणं गरजेचं आहे. आणि हे ओळखलं, जर लागलेली असेल तरच खायचं आहे, आणि जर लागलेले नसेल तर खायचं अजिबात नाही. तर साधारणतः 6 ऋतू बघितलेले, त्याच्यापैकी 4 ऋतू जे असे आहेत की ज्याच्यात अग्नी खूप जास्त असतो, आणि 2 ऋतू असतात की ज्याच्यात अग्नी खूप कमी असतो. म्हणजे साधारणतः आपल्या याच्यात हिवाळा आणि हिवाळ्यानंतरचा पावसाळा, या 2 गोष्टी जर बघितल्या तर याच्यात भूक उत्तम लागते. आणि उन्हाळ्यात जर बघितली तर भूक लागत नाही. तो सकाळी उठल्यानंतर आपल्या पोटावर हात ठेवायचा, कुठलाही आवाज येत असला तर खायचं.
आवाज येत नसला तर खायचं नाही. तो आपल्याला दिलेला एक सिग्नल आहे. किंवा आपल्या कपाळावर आणि आपल्या इथे या दोन ठिकाणी हात ठेवून बघायचा. इथे जर पल्सेशन जाणवत आहे, पल्सेशन या शब्दाचा अर्थ धडधड जाणवते, नॅचरली जाणवत नाही. जेव्हा भूक लागते तेव्हा जाणवते आणि मग खायचं. आता सर मी काय खाऊ? तिसरा याच्यानंतरचा प्रश्न, मी काय खाऊ? बरोबर ना? काय खायचंय? भूक चांगली आहे, एनिथिंग यू कॅन ईट. जर भूक छान आहे, जर खाली अग्नी पेटलेला आहे, तुम्ही काही पण वरून टाका, ते व्यवस्थित पचन होणार आहे. आणि जर अग्नी पेटलेला नाहीये आणि वरून टाकलंय तर पाणी सुद्धा तुम्हाला विषासारखं काम करेल. कारण की सगळ्यात सकाळचा अग्नी, जर तुम्ही साहित्यात सुद्धा सर लिहिलेलं आहे, सकाळचे जेवण कोणाप्रमाणे करायचे? राजासारखं. तुम्हाला जे येईल ते खा. मग त्याच्यात मला साखर आहे सर, काही प्रॉब्लेम नाही, खा. माझं वजन वाढतंय सर, खा, काही प्रॉब्लेम नाही, पण अग्नी चांगला पाहिजे. ते जर नसेल तर खाऊ नका. ज्या वेळेस भूक लागेल त्यावेळेस खा. मग आता ह्याच्यात अजून एक मोठं फॅड आलेलं आहे, मध पिऊ कसं? मध आणि गरम पाणी चुकीचं आहे, अजिबात प्यायचं नाही. दुसऱ्यांदा लिंबू आणि पाणी पिऊ कसं? चुकीचं आहे, ते पण प्यायचं नाही. जर प्यायचं असेल तर फक्त गरम पाणी प्या. बाकीचे दुसरे कुठलेही त्याला ऍड ऑन करू नका. म्हणजे मधही सांगितलेलं नाही आणि लिंबूही सांगितलेलं नाही. या दोन्ही गोष्टी आपण, लिंबू जर बघितला तर कशासाठी वापरतो? स्वच्छ करणे. व्हेरी गुड, स्वच्छसाठी. इंग्लिश नाव काय आहे? दॅट इज ऍसिड. तुम्ही पहिलेच माझ्या खाली ऍसिड वाढलेलं आहे, परत वरतून ऍसिडच टाकताय. सो लिंबू पाणी हे पूर्ण चुकीचं आहे. मध सुद्धा सेम टू सेम त्याच पद्धतीने काम करणार आहे. दोन्ही स्वच्छतेसाठी वापरणार आहे. आता स्वच्छतेची गरज नाही, स्वच्छता सकाळी केलेली. अजून दुसरं काय खाऊ शकता? पेज. खूप चांगली संकल्पना आपल्या भारतीय संस्कृतीने सांगितलेली. त्यालाच कडण असा शब्द आहे मराठीत. युष असा संस्कृत शब्द आहे. मग त्याच्यात तुम्ही बाजरीची पेज खाऊ शकता, ज्वारीची पेज खाऊ शकता, उकडलेल्या भाज्यांची पेज खाऊ शकता. या ऋतूंचा स्पेशल सांगतोय, हिवाळा आणि पावसाळा. आता पावसाळा चालू आहे म्हणून शक्यतो पावसाळ्यात आपण पालेभाज्यांचं सूप खात नाही. फळभाज्यांचं सूप तुम्ही खाऊ शकता. पुढे त्याच्यानंतर मग आपली दिनचर्या जी काही असेल, मग तुम्ही, आपण सगळे शिक्षक आहोत म्हणजे 9 ते 12, 9 ते 5 असं बघूया. 9 ते 5च्या दरम्यान आपला जो काही दैनंदिन कार्यक्रम असेल तो कार्यक्रम चालू आहे. आता याच्यात सुद्धा जर मी सकाळी 9:30 जर बघितलं, 9:30 साधारण 9 ते 9:30च्या दरम्यान आपण आहार घेतलेला आहे. आता दुपारच्या वेळेस सुद्धा दुपारची पण संकल्पना तीच आहे. जर भूक असेल तरच खायचं आहे. मग दुपारचा वेळ कधी पाहिजे? तर मी पहिल्यांदा म्हटलेलं आहे, सूर्य आपल्यासाठी मेन आहे. सूर्य ज्या वेळेस पूर्ण 90 डिग्रीमध्ये आपल्या डोक्यावर आहे त्यावेळेस आपण खाल्लं पाहिजे. 12:30 ते 1:30 या टाईमच्या दरम्यान. 1:30च्या नंतर अन्न सेवन करायला सांगितलेलं नाहीये. माध्यान्हचर्या आहे. माध्यान्हचर्येत सुद्धा अन्न सेवन वर्ग आहे. म्हणजे 12:30, 11:30 ते 1:30 याच काळात अन्न सेवन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अन्न सेवन केलं तर तरी सुद्धा व्याधी निर्माण होणार आणि आपण नेमकं तेच चुकतो. 1:30 नंतरचा आहार सगळा एकदा 2:30 वाजता जेवतो किंवा 3 वाजता जेवतो किंवा 3:30 वाजता जेवतो आणि याच्यामुळे व्याधी निर्मिती होते. ही संकल्पना आपकी तरफ भी कही गई. दोपहर की नमाज कितने बजे होती है? 1:15. वो टाइमिंग अच्छी बता रही, तो टाइमिंग नहीं बता रहा. 1:15 और उसके पहले खाना है क्या? नहीं खा सकते. 1:15 के बाद ही खाने को बोला है. तो 1:30 वाजेपर्यंत आपल्याला आहार सेवन करायचा आहे. आता या आहारात सुद्धा आपल्या ताटाकडे बघायचं. सगळ्यात वरती आपण जर ताट बघितलं बोलू, सगळ्यात वरती कोण आहे? सेंटरला. अरे गृहिणी किती तिथं? एकच दिसते. 2 आहेत ना, 2 आहेत ना. सगळ्यात वरती ताटात वर काय? जर हे गोल ताट बघितलं तर इथं वर मी काय वाढणार आहे? एकच सांगितलं, इथं मीठ आहे. राईट. सो ते माझ्या हातापासून सगळ्यात जास्त लांब आहे, ते खायचं नाही.
इन द फक्त 99.99% ते खायचं नाही, 0.1% ते खायचं जर सोडियम कमी असेल तर. मग लेफ्ट साईडला तुम्ही लिंबू वाटतात, ते पण चवीपुरती आहे. मग लेफ्ट साईडला, राईट साईडला भाजी, लेफ्ट साईडला पापड आहे, अजून लोणचं आहे, अजून राईट चटणी किंवा कोशिंबीर आहे. आणि मग सेंटरला भात. इथे काय पोळी. व्हेरी गुड. आता या पोळीबद्दल सर मी मागे पण बोललो होतो, आता पण बोललो. पोळी ही संकल्पना 1972 नंतर आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीत आलेली. पोळी ही संकल्पना 72च्या आधी अजिबात नव्हती. 72ला काय झालं? आणि त्याच्यानंतर कुठली क्रांती झाली? राईट. त्याच्यानंतर कोण आला? व्हेरी गुड. त्याच्यानंतर पोळी संकल्पना आली. तोपर्यंत आपल्याकडे पोळी ही संकल्पना नव्हती. मी मागच्या वेळेस पण उदाहरण दिलं होतं. शेतकरी कुटुंबात शेतकरी कामाला जायचा, बाहेर शेतीवर जायचा, त्याची बायको त्याला 2च गोष्टी द्यायची, एक भाकरी आणि दुसरा ठेचा. सो इथे सेंटरला भाकरी आणि जेवढी कमीत कमी पोळी तुम्ही खाल आणि जेवढी जास्तीत जास्त भाकरी खाल, 7 प्रकारच्या भाकऱ्या तुम्ही बनवू शकता. आपल्याकडे 2 प्रकारच्या होतात, तिसरी पण बनवू शकतो, पण ती साधारणतः कोकणात होते, तांदळाची बनवते. पण पोळी जेवढी कमी कराल आणि जेवढी जास्त भाकरी वाढवाल तेवढं आपल्या आरोग्यासाठी हितकर आहे. कारण की पोळी ही पचण्यासाठी खूप जास्त जड. गव्हाच्या बाकीच्या सगळ्या विकृतीच आपल्याला माहिती आहे. गव्हाच्या विकृती इन द सेन्स भाकरी जर बघितलं तर एक तर ज्वारीची विकृती पकडतात किंवा बाजरीची विकृती आम्ही असं म्हणतो. तशी गव्हाची विकृती आपल्याला पहिल्यांदा काय सांगायला सांगितलेली आहे? गव्हाची विकृती. गव्हापासून तुम्ही काय काय बनवू शकता? रोहिणी नाही, खायची वस्तू. पोळी खूप लाच झाली सर. म्हणजे तुम्हाला गहू आणून, गहू निवडून, गहू दळून, तिचं परत केल्यानंतर ती चाळून केल्यानंतर तिला मळून झाल्यानंतर लाटून झाल्यानंतर भाजून आणि ऍट द एंड तुम्हाला पोळी प्रोडक्ट मिळणार. एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये जाणार. तर इझी थिंग काय? व्हेरी गुड. तेव्हा पहिली संकल्पना गहू उकडून खायचा, गोंधळी त्याला संकल्पना म्हणतात. खूप चांगली आहे, आरोग्यासाठी खूप चांगली. सेकंड थिंग, गव्हाची खीर बनवते. व्हेरी गुड. गव्हाची खीर बनवली जाते, चालेल. त्याच्यासाठी गव्हाची विकृती कमीत कमी केली जाते का? याला गव्हाची विकृती म्हणतात. राईट. त्याच्यात गव्हाची विकृती होईल का? नाही, डायरेक्ट होईल. मीन्स व्हॉट? की गहू आणला, मी निवडल्यानंतर त्याला दळून आणल्यानंतर त्याचं पीठ केल्यानंतर ते चाळल्यानंतर ते मळल्यानंतर ते लाटल्यानंतर ते भाजलं. एवढ्या सगळ्या एका गव्हाचं ट्रान्झिशन केलं, याला गहूची विकृती केली असं आम्ही म्हणतो. पण जेवढी जास्त तुम्ही रॉ मटेरियलची विकृती कराल तेवढं ते डिसन्यूट्रिशन होत जातं. म्हणजे त्याच्यातले न्यूट्रिशनल घटक कमी होत जातात. जेवढे तुम्ही रॉ मटेरियलचं न्यूट्रिशन राखून ठेवण्यासाठी त्याची विकृती करू नका. मग तुम्हाला गहू आवडतोच आहे तर घुंगरी खा, सगळ्यात भारी. दुसऱ्यांदा लापशी खाऊ शकता. तिसऱ्यांदा तुम्ही सांगायला पाहिजे गृहिणींनो, विकृती झाली त्याची. जेवढी जास्त विकृती कमी करायची आपल्याला. राईट. रॉ मटेरियल कोणते. त्याच्यानंतर गव्हाची पुरी किंवा गव्हाचं दालपट्टी बनवता येते, पण त्याच्यात सुद्धा कसं आहे? राईट. सो बट्टी ही थोडी चांगली आहे, पण पोळी ही सगळ्यात जास्त वाईट आहे. तो पण चालतो, तो मध्य प्रदेश मध्ये चालतो आणि स्पेसिफिकली 2च गावांमध्ये चालतो. आता गहू खायचा कुठला? खूप मोठा प्रश्न आहे सर. गहू खायचा कुठले गहू? शर्वती आहे. त्याच्यानंतर 2191 हे चारही तुम्ही बरोबर सांगितले. एक तर बन्सी, लोकवन
किंवा 2191 किंवा हा शिवर. आता याच्यानंतर त्या सगळ्या विकृती निर्माण झालेल्या आहेत आणि या गव्हापासूनच सगळ्यात जास्त आजार भारतात आलेले आहेत. जर तुम्ही हरित क्रांतीचं उदाहरण बघितला 1972च्या आधी कुठल्याही प्रकारच्या कम्युनिकेबल डिसीजेस या शब्दाचा अर्थ एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होणारे जे डिसीजेस असेल हे फक्त एकदाच आला होता प्लेग 48-49च्या दरम्यान. आपण ते लोकमान्य टिळकांचं उदाहरण वगैरे बघितलं आपल्याला. त्याच्यानंतर कम्युनिकेबल डिसीज वाढण्याचं कारण सगळ्यात जास्त गहू. आता त्याच्यात सुद्धा तुम्ही शेतकरी मित्र आहात, मी तुम्हाला राबवतो आहे जेवढे जास्त कमीत कमी केमिकल कंपाऊंड तुम्हाला पिकवण्यासाठी वापरता येईल तेवढे कमीत कमी वापरा आणि जेवढे सेंद्रिय द्रव्य वापरता येईल तेवढी सेंद्रिय शेती करा. पैसे मिळत नाही ही अगदी चुकीची संकल्पना आहे. ही अगदी चुकीची संकल्पना आहे. आज बेंगलोर, मुंबई आणि पुणे यासारख्या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर सेंद्रिय उत्पन्नाला सगळ्यात जास्त भाव आहे. आपल्या एवढ्यातलं सुद्धा मी फक्त नाव घेणार नाही, तुम्ही ओळखून घ्या. दूध जर बघितलं किती रुपये लिटर आहे? 3 बघूया आपण. गाईचं किती आहे? 40-45. म्हशीचं 60 ते 70. गाईचं किती म्हटलं तुम्ही? 40. गीर गाईचं दूध एवढ्यामध्ये राईट, बरोबर बोलला. 80 ते 100. म्हणजे जी माझी सगळ्यात जास्त इंडियन ओरिजिनची गाय तिला सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे आणि जी थोडी कमी क्वालिटीची किंवा कमी जातीची गाय तिला फक्त 35 ते 40 रुपये लिटर भाव. सो ही तुमची संकल्पना चुकीची आहे की सेंद्रिय शेतीला भाव मिळत नाही. तुम्ही त्याचं मार्केटिंग योग्य करत नाही आणि तो आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला आहे. मग सेंद्रिय मधला कुठलाही घटक बघा. आणि जर अजून सुद्धा जर तुम्ही बारकाईने शेतकऱ्याकडे बघितलं तर त्याच्या शेतीचा एक कोपरा वेगळा दाखवून ठेवतो. त्याला विचारलं इथं काय केलंय? सर ते घरच्यासाठी. बाकीचं काय ते विकण्यासाठी आहे सर. हा चौकोन कोपरापणासाठी सर घरच्यासाठी आणि बाकीचा विकण्यासाठी. म्हणजे हे कुठेतरी त्याला सुद्धा माहिती आहे की हा जो चौकोनी याच्यात मी सेंद्रिय घटक टाकणारे, सेंद्रिय पद्धतीनेच निर्माण करणारे आणि बाकीचा तो केमिकल पद्धतीने करणारे. तो त्या ठिकाणी जितके जास्तीत जास्त सेंद्रिय खूप जण गव्हाणगावला विकणारे लोक आहेत किंवा इकडे बाबळगावला सुद्धा 2-4 जण आहेत की जे सेंद्रिय करून विकतात. इव्हन याच्यात जर बघितलं सर तुम्ही कोविड काळात आपल्याकडे एक भवारी साहेब होते, PI होते आपल्या याच्यात. त्यांनी काय केलं माहिती आहे? जर तुम्ही सूक्ष्मरित्याने बघितलं लवकी शिरसगावला जमीन घेतली आणि स्वतःची सेंद्रिय शेती डेव्हलप केलेली आणि ते सुद्धा सेंद्रिय पद्धतीचे हे सुरू केलेलं आहे. म्हणजे मी घेतो त्यांच्याकडनं म्हणून मला एक उदाहरण सांगितलं. सो इथे आपली आहे पोळी, इथे पोळी कॅन्सल करायची आणि इथे बाजरी किंवा ज्वारी. आता आपल्याकडे ज्वारी होते का? होते पण कमी पद्धतीने होते. जास्त होते बाजरी. तर तुम्ही दोन्ही खाऊ शकता किंवा मिक्स करून खाऊ शकता किंवा अजून नाचणीची सुद्धा खाऊ शकता. आवडत असेल तर तांदळाची सुद्धा खाऊ शकता, नागली सुद्धा खाऊ शकता. 7 पद्धतीचे आहेत. कोणते? आता मागच्या वेळेस मी ज्वारी, त्या मॅडम दिसत नाही, ज्वारीची बाजरीची कन्सेप्ट तुमची चेंज केली होती. डायबेटीस आहे सर, ज्वारी खाऊ का बाजरी खाऊ? ठीक आहे, बाजरी खाऊ नका. दोन्ही पण मिक्स करून खाल्लेली सगळ्यात चांगली. आणि परत एकदा गुगल चेक करा, मिक्स करा ना, मिक्स करून त्याच्यावर कोण आहे? इथे मी बाजरी वाढली, त्याच्यावरती भात, तो अगदी कमी, तो अगदी कमी. पूर्वीच्या काळी भात कधी व्हायचा? नाही, सणाला सेकंडरी, पहिल्यांदा जर जावई आला, म्हणजे मी मध्य महाराष्ट्रातली गोष्ट करतोय, मी कोकणातली गोष्ट करत नाही. इकडे त्यांचा प्रमुख
जॉग्राफिकल आहे. हा ते जॉग्राफिकल, पण मी मध्य महाराष्ट्रातली आपल्या साधारणतः हे जे 8 जिल्हे आहेत, 8 किंवा 9 जिल्हे आहेत, त्याची गोष्ट करतोय. जर जावई घरी आला तर भात करायचं आणि मग म्हणायची उक्ती म्हणायचं की भात खा म्हणजे कोण श्रीमंत होईल. मन आहे मराठी, राईट. भात खा म्हणजे सासरा श्रीमंत होईल. पण आपल्याकडे तो येत नाही आणि तो सुद्धा खूप कमी आहे. आपण याच्या एकदम क्रॉस करतोय. पहिल्यांदाच भात मोठा घेतो, भाताने सुरू करतो, पण तांदूळ इज अगेन हाय ग्लायसेमिक इंडेक्स. तुमची शुगर लेवल शूटअप करणार आहे, तुम्हाला आळस निर्माण करणारा आहे. खाण्याची फक्त हे चेंज करा, पद्धत चेंज करा. भात दुसऱ्यांदा घ्या, पोळी आधी घ्या, सॉरी भाकरी आधी घ्या, आळस कमी येणार. आणि तो पण अगेन कुठला खायचा असेल. साऊथ इंडियन जे लोक असतात ते काटक शरीराने त्यांची भौगोलिक कंडिशन तशी, जिओग्राफिकल कंडिशन तशी. तुम्ही जर पंजाब मध्ये गेला आणि त्यांना सांगितलं भाऊ पोळी खा, ते खाणारच नाही. तिकडे मक्यापासून बनवलेली रोटीच खाणार आहे. किंवा त्यांना भाकरीची कन्सेप्ट सांगितली, त्यांना माहितीच नाही. त्याच्या खाली तुम्ही राजस्थानात आलात आणि त्यांना सांगितलं तुम्ही मका खा, खाऊच शकणार नाही. किंवा खाली गेलात कोकणात, तीन राज्य असे पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, त्या ठिकाणी फक्त बियाचं दूध वापरतो खाण्यासाठी. बकवलं ते गाईचं पितच नाही. बरोबर निषेध मानले त्यांनी. आणि आपल्या राज्यामध्ये जेवढा पंजाबी समाज आहे, मारवाडी समाज आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये म्हशी त्यांनी केली स्पेशल. हिंदू समाज, मराठा समाज पिकवतो पण खात नाही. हा येस बरोबर आहे, पिकवतो पण खात नाही. सो आपला आहार आपल्या भौगोलिक कंडिशनवर खूप जास्त डिपेंडेंट आहे. तुम्ही जर म्हटलात की मी महाराष्ट्रात सफरचंदाची शेती करत, प्रयोग म्हणून 1-2 ठिकाणी ठीक, मास कंडिशन मध्ये होईल का? जर ते पीक नाही ते येईल सर, फळ येतं. त्याचे घटक पाहिजे. तोच माझा पुढचा येतो, तोच माझा पुढचा. त्याची माती पाहिजे असते तशी. आपल्या देवळा म्हणून एक तालुका आहे सर, तर तिथे केली सफरचंदाची शेती. चांगलं दिसतंय पण ते त्याच्यात काही घटक नाही आहे. तोच माझा पुढचा मुद्दा होता. आपल्या मातीमध्ये जर आपण लागवड करायची झाली तर पहिले माती परीक्षण करतो आणि त्या मातीनुसार आपलं पीक येतं. आणि ते पीक आल्यानंतर त्याच्यातले जे न्यूट्रिशनल घटक आहेत ते भौगोलिक कंडिशननुसार आहे. सो ते त्या पद्धतीने खाल्ले गेले पाहिजे. जसं आपला भातावरून डिबेट सुरू झाली की कोकणात खा, काही प्रॉब्लेम नाही, साऊथ इंडियन मध्ये पण खा. आता साऊथ इंडियनचा तांदूळ वेगळा आहे आणि आपला तांदूळ वेगळा आहे. एवढा तुकडा तांदूळ येतो आणि आपण खातो. तीन नंबर जे तुम्ही नाव घेतलं ते सगळ्यात जास्त चुकीचं आहे. एक्सपोर्ट करतं गव्हर्नमेंट. इंद्रायणी चांगला आहे. किंवा एक साठी तांदूळ मिळतो माहिती आहे? साठी तांदूळचं नाव ऐकलंय? जो 60 दिवसात येतो त्याला साठी तांदूळ म्हणतात. लाल रंगाचा तांदूळ असतो, रक्तशाली त्याचं संस्कृत नाव आहे. साठी तांदूळ म्हणतात, तो साठी तांदूळ तुम्ही खाऊ शकता. आता त्याच्यावर काय दिलंय? वरण. आपल्याकडे येणारी कन्सेप्ट आहे डाळीपासून आपण पल्सेस पासून जे म्हणतो त्यातल्या त्यात श्रेष्ठ असलेली तूर मूग, त्यातल्या त्यात जवळ असलेली मूग. त्याच्या राईट साईडला आपण गेलो, या बाजूला गेलो. मग आता इथे शाकवर दे, शाकवर इन द सेन्स भाज्या आहेत. आवडतील तेवढ्या का? प्रमाण त्याचं काहीच नाही. उजव्या हाताला ज्या ज्या गोष्टी आहेत त्या भरपूर खाऊ शकतात, हेल्दी. लेफ्ट हँडच्या गोष्टी जेवढ्या कमी असतील तेवढ्या. आता हे सगळं पण कधी 11:30 ते 1:30. आता मी वक्ता आहे, तुमचा पाहुणा आहे म्हणून मी सरला विनंती करतो की सर या काळात
आमच्या शिक्षकांना सुट्टी देत जा जेवणाची. त्यांना दिली तरी चालेल. तुमची काय बरोबर ना? दोन नंतर देतात, लवकर देत. आता याच्यानंतर काय करायचंय? थोडं कमी 1 वाजता करा सर. आता त्याच्यानंतर काय करायचंय सर? विद्यार्थी असेल सर, लेक्चरला येऊन झोपायचंय, बरोबर ना? जेव्हा झालं म्हटलं त्याच्यानंतरचा जो लेक्चर असणार त्याला झोपायचंच. पण त्याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे, दॅट इज शतपावली. आणि हे करणं खूप जास्त गरजेचे. ते दुपारी पण करू शकतात आणि रात्री पण करू शकतात. आणि ती करा. जेवणानंतर लगेच झोपायचं नाहीये. दिवा जागरणं विषप्रदम, दिवा स्वप्न विषप्रदम. दिवसा झोपणं हे विषाप्रमाणे काम करणार आहे. फक्त एकच ऋतू सांगितलाय ज्याच्यात दिवसा झोपायचंय, तो ग्रीष्म ऋतू. कारण की ग्रीष्म ऋतूमध्ये रात्र छोटी असते आणि दिवस मोठा असतो. आणि त्या कंडिशनमध्ये तुम्ही दुपारी झोपू शकता. साधारणतः तेव्हा आपल्याला सुट्टी सुद्धा असते. एप्रिलच्या मिडपासून ते मेच्या मिडपर्यंत, म्हणजे 15 एप्रिल ते 15 मेच्या दरम्यानचा पिरियड. मग शतपावली करायची आहे. शतपावली केल्यानंतर परत तुमचं अध्ययन अध्यापन दोन्ही गोष्टी चांगल्या सांगितल्या. आणि याच्यानंतर काहीही खायचं नाहीये, इव्हन काहीही प्यायचं नाहीये. ज्या वेळेस घड्याळ लावून बघायचं, ज्या वेळेस मी जेवलेलो आहे त्याच्यानंतर 3 ते 3.5 तास स्ट्रिक्टली पाणी सुद्धा सांगितलेलं नाही. आणि आपल्याकडे अजून एक विचित्र गोष्ट, जेवण झाल्यावर एक तर चहा मागवतो किंवा जेवण झाल्यावर पाणी पितो. पाणी हे आपल्यासाठी जीवन आहे असं आपण म्हणतो. पहिल्यांदा मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. पहिल्यांदा मी त्याचं हवेचं महत्त्व सांगितलं. आता दुसऱ्यांदा नंतर अन्नाचं महत्त्व सांगितलं. आता पाण्याचं महत्त्व. आपल्या शरीरात किती टक्के पाणी आहे? किती टक्के? बरोबर, 70 ते 71% पाणी. सो पाणी आपल्याला क्युअर पण करू शकतं आणि पाणी आपल्याला डिसीज पण करू शकतं. तर पाण्याच्या बाबतीत एकदम सोपा नियम आहे. भोजनेच्या अमृतम वारी. भोजनेच्या अमृतम वारी या शब्दाचा अर्थ जेवणामध्ये घेतलेलं पाणी अमृताप्रमाणे काम करणार आहे. अजीर्णे भेषजम वारी. अजीर्ण जर मला झालेलं आहे, गॅस होतोय, ऍसिडिटी होते, ढेकर येत आहे, तर भेषज म्हणजे पाणी औषधासारखं काम करणार. साधं गरम पाणी पिवा. जीर्णे वारी बलप्रदम. अन्न पूर्ण जीर्ण झाल्यानंतर पाणी प्यायचंय. आता अन्न पूर्ण जीर्ण झाल्यानंतर म्हणजे भोजन झाल्यानंतर 3.5 तासाच्या 3 तासाच्या नंतर ते जीर्ण होतं आणि जीर्ण झाल्यानंतरच पाणी प्यायचं. तोपर्यंत पाणी पण नाही प्यायचं. आणि शेवटचा नियम आहे रात्रवारी विषप्रदम. रात्री घेतलेलं पाणी हे विषासारखं काम करणार आहे. परत एकदा मी श्लोक पूर्ण म्हणतो. अजीर्णे भेषजम वारी, जीर्णे वारी बलप्रदम, भोजनेच्या अमृतम वारी, रात्रवारी विषप्रदम. हा छोटासा श्लोक आहे. जर अजीर्ण झाला असेल तर पाणी औषध म्हणून काम करेल. जीर्ण झाल्यानंतर चांगलं प्या. भोजनामध्ये जेवण चालू असताना साधारणतः अर्धी भाकरी खाऊन झाली पाणी प्या, 1 भाकरी खाऊन झाली पाणी प्या, भात खाऊन झालाय पाणी प्या, चालेल. त्याला आवरण द्यायचं म्हणजे डिग्युटेशन, गिळण्याची क्रिया पण स्मूथ व्हायला लागेल. आणि शेवटचं रात्री पाणी पिऊ नका. रात्रवारी विषप्रदम. आता इव्हिनिंग स्नॅक्स ही पण कन्सेप्ट किंवा याला आमच्या संस्कृतीत भाषेत किंवा सोपा डायलॉग वाटते त्याला IT म्हणतात. माहिती असेल तर हा IT एकदम चुकीचा आहे. साधारणतः 4 ते 4:30 वाजता घेतलेला नाही. तिथे तुम्ही कोमट पाणी प्या. तिथे तुम्हाला वाटत असेल तर दूध प्या, चालेल. 1 वाजता तुम्ही जेवलेला आहे, 3.5 तास झालेले. तिथला IT कॅन्सल करा. IT म्हणजे संध्याकाळचा चहा कमी करा. जेवढा जास्तीत जास्त हा चेंजेस करता येईल तेवढा चांगला. आणि लास्ट संध्याकाळचं जेवण. आपण सूर्यापासून सुरू झालो होतो, आता सूर्यापासूनच येतोय. संध्याकाळचं जेवण जेवढं जास्तीत जास्त लवकर करता येईल तेवढं जास्तीत जास्त लवकर करा. सूर्य मावळल्यानंतर शक्यतो जेवणाचं प्रमाण कमी ठेवा. सूर्य मावळत असताना जेवण केलं तर उत्तम आहे. आणि रात्रीचं जेवण कसं करायचं आहे? वाईट भिकाऱ्यासारखं. जर मिळालं तर खायचं. आणि आपलं उलट आहे.
आज मी खूप थकलेलो आहे. शाळेत मला 2 लेक्चर्स झालेले, 2 प्रॅक्टिकल झालेले. मस्तपैकी पिठलं टाका घरी गेल्यावर, किंवा खिचडी टाका, किंवा भजे करा. जर मिळाला अवेलेबल असेल तर खायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, झोपण्यात आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये कमीत कमी 3 ते 3.5 तासाचं परत अंतर पाहिजे. माझं अगदी उलट आहे. आम्ही जेवणावरचा हात धुतला की लगेच गादीवर पडलो. याच्याने तुमचे व्हॅल्यू उत्पन्न तर साधारणतः ही खूप शॉर्टमध्ये मी तुम्हाला दिनचर्या एक्सप्लेन केलेली आहे. ही दिनचर्या कायमस्वरूपी अशी ठेवायची आहे तर नाही. ही दिनचर्या फक्त 4 ऋतूंसाठी आहे. ऋतू बदलल्यानंतर आपल्याला दिनचर्या बदलायची आहे. म्हणजे साधारणतः जर आपण दिवाळीचा पिरियड बघितला, दिवाळीच्या पिरियडमध्ये आपण सगळे वृक्षान्न करून ठेवतो. वृक्षान्न करून ठेवतो इन द सेन्स आई मस्तपैकी चकल्या बनवते, शेव बनवते, शेवडा बनवते, लाडू बनवते ना. आणि कधी खायला लावते? अर्ली मॉर्निंग. त्याचा पिरियडच अर्ली मॉर्निंग आहे. त्यावेळेस आपली सगळ्यात जास्त आहे. सो अशा पद्धतीने ऋतूनुसार आपली दिनचर्या असली पाहिजे. याच्यात अजून काही कोणाला शंका किंवा काही प्रश्न आहेत? दही जेवण घ्यायचं का? प्रकृतीवर डिपेंडंट आहे. दिवसा दही खाल्लं उत्तम आहे. रात्री दही अजिबात खायचं नाही. दही बनवण्याच्या पद्धतीवर डिपेंडंट आहे. सीझन नुसार जेवणाच्या आधी का नंतर? आधी का नंतर? व्हेरी गुड. जेवणाच्या आधी खा, नंतर खाऊ नका. वाटतं आईस्क्रीम थंड आहे, चुकीचं आहे. आईस्क्रीम खूप जास्त गरम काम करतं, उष्ण काम करतं शरीरावर. दह्याचं पण तसंच आहे. दही सुद्धा उष्ण काम करतं. त्याच्यापेक्षा ताट घ्या, टॅक्स श्रेष्ठ आहे. शक्रम दुर्लभ आपल्याला श्लोक आलेला आहे. अमृताप्रमाणे काम करतं. आणि सगळ्या ऋतूत ताट सांगितलेलं श्रेष्ठ आहे. म्हणजे ताट खाल्लेलं श्रेष्ठ आहे. सर ते गुण दाखवण्याचे पहाटे 4 ते 6 अटॅकचं प्रमाण आणि 4 ते 6 पॅरालिसिस, याचं मूळ रिझन काय? न्यूरोलॉजिकल सायकल, त्याचा न्यूरोलॉजिकल सायकल डिस्टर्ब झालेली असते. जशी ऋतुचक्र सांगितलेलं आहे तसंच आपल्याला शरीराचं सुद्धा चक्र सांगितलेलं आहे. याला बायोलॉजिकल सायकल म्हणतात. तुम्ही जर बायोलॉजिकल सायकल चेंज केली, बायोलॉजिकल सायकल चेंज केली म्हणजे काय? साधारणतः 4 ते 6 हा सगळ्यात उत्तम काळ का सांगितलेला आहे? कारण की त्या काळामध्ये आपल्या शरीरातले जे नॅचरल स्टिरॉइड्स असतात ते हाय लेवलमध्ये झालेले असतात. आता जर रात्री त्याची झोप झालेली नसेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं त्याचं पोट व्यवस्थित साफ झालेलं नसेल तर हे स्टिरॉइड लेवल इम्बॅलन्स होतं. त्यामुळे अर्ली मॉर्निंग अटॅक किंवा अर्ली मॉर्निंग पॅरालिसिस या कंडिशन जास्त वाढतात. हेल्थ अवेअरनेसमध्ये हाच पॉईंट महत्त्वाचा. हेल्थ अवेअरनेसमध्ये आणि डॉक्टर कमी पडले सांगितलं लोकांना की हा काळ कसा जपला पाहिजे. समाजाचा म्हणजे उद्बोधनामध्ये 4 ते 6 ही वेळ तो चांगली पाळेल, त्यानंतर अटॅक येणारच नाही. तुम्ही जर पण त्याच्या आधी तुमच्या 4 तास झोप झाली, ऍटलीस्ट 4 ते 4.5 तास झोप झाली. तुम्ही असं जर म्हटलं मी 1 वाजता झोपलोय आणि सर मी 4 वाजता तुम्ही सांगितलं म्हणून उठला तर अटॅकचं प्रमाण वाढेल. ते घातक आहे तुमच्यासाठी. 12:30 वाजता झोपलोय मी 4 वाजता उठलं तरी सुद्धा घातक आहे. आणि उठल्यानंतर सुद्धा करणाऱ्या क्रिया त्या सुद्धा घातक आहे. अजून इव्हन त्याच्यात डे पण ठरलेला आहे. सॅटरडे नाईट अँड संडे नाईट. म्हणजे तुम्ही जो हे काढलाय, विषय काढलाय, सोमवारची पहाट आणि शनिवारची पहाट या 2 काळात येणारे अटॅक सगळ्यात जास्त आहे. कारण की त्याच्यात चंद्राचा इफेक्ट जास्त आहे. पुढे दुसरा एक मुद्दा असा होता, व्यक्तीचं बीपी कंट्रोल करण्यामध्ये सर्वात जास्त योगदान गावरान तुपाचं आहे. आता ते बनतो म्हणजे तसं केलं पाहिजे. डेली एक चमचा तूप घेतो सकाळी 7 वाजता, त्या माणसाचं बीपी कधीच वाढणार नाही. 7 वाजता म्हणण्यापेक्षा थोडंसं उशीर करा. नाही एक दिनचर्याप्रमाणे पण देशी पाहिजे, ओरिजिनल देशी बनवलेलं पाहिजे, स्वतः घरच्या घरी बनवलेलं पाहिजे. त्याला A2 गाईच्या दुधापासून बनवलेलं A2 गाईच्या दुधापासून बनवलेलंच तूप पाहिजे.
ते वैदिक पद्धतीने बनवलं पाहिजे, गवऱ्याच्या साह्याने पाहिजे, मातीचं भांडं पाहिजे. बरोबर असेल तरच ते होईल, त्याला ते बरोबर तर ते लागून होणार. आणि कुठलं नक्षत्र पाहिजे, अजून मायक्रो सायन्स मध्ये जा, हस्त किंवा स्वाती नक्षत्राला बनवलं पाहिजे. असं खूप म्हणजे एवढं सोपं नाही. मी तो गेलो होतं आमचे माझी बायचे हाडे करायचं मिसेस इराणमध्ये माझं घर होतं ते अप्रूव्ह झालं. नंतर सुरू दिलं ते नाकारले गेलं त्या हॉस्पिटलमध्ये. काही कंपॅरिझन केलं नक्षत्र बघा नाही किंवा पिरियड बघा थर्ड पार्टीकडनं त्याने जेव्हा एक्सपोर्ट केलं त्या दवाखान्यामध्ये इराणमध्ये ते स्वीकारलं नाही. ज्या दिवशी दिलं होतं माझं घरचं ते वापरलं होतं त्याला ओके म्हटलं. बरोबर आहे. पण शक्यतो जसं तुम्ही आहार विकृती तुम्हाला सांगितली, आहार विकृती म्हणजे रॉ फॉर्म मध्ये जेवढं जास्त यूज घेईल. आता घृत म्हणजे तूप हे जेवढं जास्त पुराण असेल तेवढं जास्त श्रेष्ठ आहे. तुम्ही जर बघितलात तर 100 वर्षापासून साठवलेलं तूप अवेलेबल आहे मार्केटमध्ये, त्याला पुराणा घृत म्हणतात आणि त्याला व्हॅल्यू सगळ्यात जास्त मिळते. मेडिसिनल व्हॅल्यू सुद्धा सगळ्यात जास्त आहे. गुजरातमध्ये आहे सर. आता तिथे लहान मुली सगळ्या म्हणजे स्त्रियांची गर्भधारणा होण्यासाठी त्या तुपाला जवळजवळ 1-2 लाख रुपये किंमत आहे किलोची. आपल्या एवढे लांब जाण्यापेक्षा नाशिकमध्ये ना नाशिकमध्ये आहे ना आयुर्वेद सेवा संघाचं गणेशवाडीचं कॉलेज सुद्धा अवेलेबल आहे. तिथं सुद्धा आम्ही प्रयोग करतो जेवढं जास्तीत जास्त तूप. इव्हन तुम्हाला जर येवल्याचा इतिहास माहिती असेल तर तुपाची रांजणं फेमस आहे. पेरकर सर, येवल्याचा इतिहास माहिती असेल तर तुपाची रांजणं फेमस आहे. त्यांच्याकडनं समजून घ्या. एक 2 पिढीने सांभाळून ठेवलेले तुपाचे रांजण आहे. म्हणजे ते तर पूर्ण सोडवते. आपली भारतीय लोक त्या घेऊ शकत नाही. फक्त काय होतं म्हणजे राग येतो लोकांना फक्त स्त्रिया बदलतात. ऍक्च्युअली जे कारण आहे मूळ कारण त्या कारणाला ताकद केलं जातं. हे कुणाच्या जगाला 2 बायका 4 बायका कशासाठी फक्त आपत्ती निर्माण करण्यासाठी. पण आपत्त्याचं जे मूळ कारण आहे त्या कारणाला तो उपाय तो होईल. आहारामध्ये जर आलं तर ते होऊ शकतं. ठीक आहे. आता ते समाजानुसार भिन्नता आहे. ऍक्च्युली मल्टिपल किंवा बहुपत्नीत्व हे ऍक्च्युली आपल्याकडे जर बघितलं तर तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी म्हणजे आपापसातले नातेगोते निर्माण करण्यासाठी असलेली गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचं उदाहरण जर घेतलं, जाधवांच्या घरात माझ्या विरोधात जाऊ नये म्हणून त्यांनी जाधवांशी संबंध ठेवले. निंबाळकरांच्या घरानं माझ्या विरोधात जाऊ नये आणि म्हणून त्यांनी निंबाळकर राईट. त्याच्या मागे संकल्पना ही अपत्य नाहीये, एकमेकांचं वैशिष्ट्य दूर व्हावं ही आहे. आमच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अपडाऊन करणार आहेत. आम्ही नेहमी सांगतो त्यांना की तुम्ही फास्ट फूड खाऊ नका किंवा कुरकुरे वगैरे खाऊ नका. कॉलेजचा रेंज 7:30 ते 12:30 असतो. पण मुलं किंवा विद्यार्थी काय करतात 10 नंतर टिफिन काय आणत नाही, पण ते काहीतरी घेऊन येणार आणि खाणार. तुमच्याकडनं थोडं जर सांगितलं तर विद्यार्थ्यांना बरोबर. आम्ही तर नेहमी सांगतो पण तुम्ही कान टोचली तर बरोबर. ती सगळ्यात जास्त आरोग्याला घातक असणारी गोष्ट आहे. आमच्या वेळेस जर बघितलं सर तुम्ही तर शाळेमध्ये गाडी होती सर आणि त्या गाडीवर आहे ना भाजक्या गोष्टी खूप मिळायच्या. म्हणजे एक तर भाजके शेंगदाणे मिळायचे, सूर्यफुलाच्या बिया मिळायच्या, भाजके वाटाणे मिळायचे, चणे मिळायचे भाजके. हे खूप चांगलं होतं. याच्याने आपल्याला मायक्रो एलिमेंट्स शरीराला मिळतात आणि आजच्या काळात हे चेंज झालेलं आहे. तिथे वडापाव, कचोरी आणि ब्रेड पकोडा आणि समोसा आणि चिप्स ह्याच्यात सगळ्यात जास्त ऑइलचं प्रमाण आहे आणि ते कशापासून बनवलेलं आहे, तुमच्या डोळ्याआड बनवलेलं आहे. त्यामुळे कसं ऑइल वापरलेलं आहे हे माहीत नाही. त्याच्यापेक्षा सगळ्यात भारी आईला सांगायचं भाकरी करून दे. शिळी भाकरी उरलेली असेल तर त्याचा चुरमा करून दे, ती तर खूप चांगली. किंवा नुसती भाकरी आणि गुळ आणला, त्याच्यापेक्षा ठेचा आणला तरी चांगला. आपल्या भारतीय स्त्रियांचं HBचं प्रमाण सर्वात जास्त कमी होत आहे दिवसेंदिवस. आता जेवढं चेक केलं मुलींमध्ये ना खरंच कमी असणार निश्चितपणे. डाएटची जी साली संकल्पना स्त्रियांमध्ये सडपातळपणा ही चुकीची आली. आणि त्याच्यावर प्रत्येक कुटुंबाने त्याच्यावर घरामध्ये चर्चा करणं फार काळजी गरज आहे. उदाहरण असं सांगतात म्हणजे गौतम म्हणून माझ्या घरात म्हणजे एवढी आहे भाचा आहे, एवढी भाची आहे आणि आम्हाला 4 जण आहे, मुलगी मुलगा आणि पण सगळ्यांनी 4 भाकरी केली. तो 5 मुलं तुकडे मिळत आमच्याकडे. मला
मला कळत नाही. म्हणजे एक रेषा आपण घेतली ना तर ते फरक पडू शकतो असं म्हणतो. वेगळ्या व्याख्यानाचा विषय. तर माझ्या मते मी थांबू इथे. या ठिकाणी मला सरांनी आमंत्रित केलं त्याबद्दल सरांनी खूप खूप आभार. आणि तुम्ही सगळ्यांनी आळस न देता माझं व्याख्यान किंवा माझी पटकन ऐकून घेतली त्याबद्दल तुमच्याही सगळ्यांचे आभार. थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी अतिशय हसत खेळत आणि सरांची जशी अपेक्षा होती दोन्ही बाजूने कम्युनिकेशन व्हावं त्या पद्धतीने ही चर्चा अतिशय रंगली. एकदा भेम मूर्ती उत्तिष्ठे शरीरम चिंता निर्युक्तम दिवा स्वप्न विषव्रतम अशा अनेक सुभाषितांचा वापर करत सरांनी आपल्याला खेळून ठेवलं. श्वासाचं महत्त्व सांगितलं. आमची मराठीची कवयित्री हल्ली शाळांना शिकलेली बहिणाबाई देखील म्हणते. बहिणाबाई देखील म्हणते आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर अरे जगन मरण एका सासाचं अंतर असं बहिणाबाईलाही कळतं. आपल्या सगळ्यांना सरांनी गाडी शिकवलेली होती. बस 8:30 बस येते. 8:30 अतिशय सुंदर असं व्याख्यान आज डॉक्टर डेच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळालं. मी सरांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बाबासाहेब गवे सरांना विनंती करतो की त्यांनी आज विषय समाप्त करा. आज आपल्या महाविद्यालयामध्ये आपण डॉक्टरचे सादर करतो आहोत. त्याचबरोबर कृषी सुद्धा आपण साजरा केलेला आहे. मित्रांनो, आदरणीय डॉक्टर पगारे साहेब यांनी आपल्याला अतिशय मौलिक माहिती दिलेली आहे की बऱ्याच वेळेला आपल्याकडे पैसा आहे परंतु आरोग्य नसेल तर त्या पैशाचा फारसा उपयोग होत नाही. या अनुषंगाने मी सरांना विनंती केली होती की आपण विद्यार्थी आणि प्राध्यापकांना दिनचर्येविषयी सांगितलं पाहिजे. म्हणजे यातल्या साहेबांनी सांगितलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करणं शक्य आहे. म्हणजे इथे सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत तर गव्हाबरोबरच ते बाजरीची लागवड करू शकतात किंवा ज्वारीची लागवडही करू शकतात किंवा तो भाजीपाला आहे तो सेंद्रिय पद्धतीने पिकवू शकतात. त्यांनी सांगितलेली जी दिनचर्या आहे आपली जी नोकरी आहे त्या नोकरीमध्ये आपल्याला 100% या सगळ्या गोष्टी पाळता येतात. म्हणजे सकाळी उठणं ही काही फार मुश्किल गोष्ट आहे असं मला वाटत नाही. आणि सर आमच्याकडे जवळ 80-90 किलोमीटर प्रवास करून लोक येतात त्यामुळे हे सगळे पाठ उठलेले 5:30ला. त्यामुळे आपोआपच त्यांची दिनचर्या बनवून जाते. आता राहिली गोष्ट की आहाराच्या बाबत सरांनी जे सगळं गोष्टी विश्लेषण केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे की एक काळ घरामध्ये तूप असायचं, लोणी असायचं, घरी ताक केलं जात होतं किंवा भाजीपाला जो होता तो विशुद्ध पद्धतीने पिकवला जात होता किंवा फळफळावर जे आहे ते त्याच्यावरती कुठल्याही केमिकलचा मारा केला जात नव्हता. सर आता आम्हाला प्रश्न पडला की द्राक्ष खाल्ले तर नक्कीच आपले घसे दुखतात. म्हणजे द्राक्षामधनं आपल्याला चांगल्या गोष्टी मिळतील त्या आजार येईल याचं काही सांगता येत नाही. कारण आम्ही पैशाच्या हव्यासा पोटी या सगळ्या गोष्टी खूप बदलवतो आहोत किंवा चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये येत आहेत. म्हणजे फळं घेत असताना सुद्धा प्रश्न पडतो की हे नॅचरली पिकवलं आहे की नाही. विशेषतः आंबे बघतो आपण अक्षय तृतीयेला सगळ्या गाड्या आणि घरी जर आपल्याकडे आंब्याचं झाड असेल तर एकाच वेळेला सगळे आंबे कसे पिकतात शक्यच नाही येते. त्यामुळे आपल्या आरोग्यावरती या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा परिणाम होतो आहे तो विपरीत परिणाम आहे. आणि मग आयुर्वेदामध्ये किंवा वैद्यक शास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी काय सांगितलेलं आहे त्याचं अतिशय चांगलं विश्लेषण सरांनी केलं. सर आम्ही तुमचा शब्द ऐकत होतो आणि तुम्ही जी काही दिनचर्या सांगितली त्यापैकी बरीचशी पाळण्याचा आम्ही प्रयत्न करू. विशेषतः आहाराच्या बाबत आपल्याला खूप महत्त्व द्यावं लागणार आहे. म्हणजे पूर्वी आपल्याकडे डॉक्टर एस के पाटील सर आले होते आणि त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं काही नवीन मुलं असतील तर काही प्राध्यापक नवीन आहेत म्हणून मी इथे सांगतो.
ते असं म्हणाले की त्यांच्याकडे एक स्त्री आली, अतिशय गरीब घरची होती की तिला म्हणजे तिने प्रेग्नन्सीमध्ये आयर्नच्या गोळ्या घेतलेल्या नव्हत्या किंवा फोलिक ॲसिडच्या गोळ्या घेतलेल्या नव्हत्या, तिचा HB अतिशय कमी होता, तिच्या आईची ती मोलमजुरी करणारी स्त्री होती. तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले की तिचं बाळंतपण कसं करावं हा मोठा प्रश्नच होता. एक 9 महिन्यापर्यंत तिने एकदाही सोनोग्राफी केलेली नव्हती आणि जेव्हा गेली तेव्हा सांगितलं की आता इथं बाळंतपण करायचं आहे. तेव्हा ते म्हटले की आपण एक 6 महिन्यापर्यंत तिने कुठली चेकिंग केलेली नव्हती. 6 महिन्या झाले तेव्हा गेल्यानंतर डॉक्टर साहेब म्हटले की एवढी कमतरता आहे, एवढे सगळं मेडिसिन घ्यावे लागेल, पुन्हा सोनोग्राफी करावी लागेल वगैरे वगैरे. आणि तिची परिस्थिती नसल्यामुळे ती दिवस भरल्यानंतर जेव्हा जाते तेव्हा त्यांनी पुन्हा चेक केलं तर तिचं HB वाढलेलं होतं. तेव्हा तिने विचारलं की नक्की तू काय खाऊ पिऊ घातलं या तुझ्या लेकीला. तेव्हा तिने सांगितलं की आमच्याकडे दुसरं काहीच नव्हतं खायला, की थोडंसं तेल आणि बाजरीची भाकरी त्याला गूळ लावून आणि तेवढं माझ्याकडे शेंगदाणे म्हणजे घरामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या तिला फक्त पोटभर खाऊ घातल्या आणि तिचं आरोग्य सुधारलं. तर सांगायचा मुद्दा असा की आपण खातो खूप, म्हणजे नवीन पिढी सगळे व्हॉट्सअपला इकडे तिकडे बघतो तर सगळ्या जाहिराती नवीन पिढीला पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे, चायनीज पाहिजे. आणि आज आपल्याकडे सगळ्यात वाईट गोष्ट घडते आहे की घशाचा आणि मला वाटतं आपल्याला कॅन्सर हा होण्याची शक्यता खूप दांडगी तयार झाली. याचं कारण असं आहे की आपला जो आहार आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने होतो आहे. त्यामुळे आज कृषी दिन आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी तरी या गोष्टी अंमलात आणाव्यात. यापूर्वी मी ते सांगितलेलं आहे. सर आता मी बऱ्याच आमचे काही प्राध्यापकांचे फार्म हाऊस वगैरे आहे त्यांनाही मी नक्की सांगेन की तुम्ही तुमच्या फार्म हाऊसला हे सगळ्या गोष्टी टिकवा, आम्हाला बोलत चला कारण ही अतिशय चांगली गोष्ट आहे. सर इथे आले, त्यांनी अतिशय चांगलं उद्बोधन व्याख्यान दिलं, त्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद सर. सर अतिशय कॉन्शियस आहेत, त्यामुळे वारंवार डॉक्टरांना आपल्या समोर आणत असतात. त्या निमित्ताने आपल्या शरीराची चेकिंग, डोळ्यांची चेकिंग होते, आयुर्वेदाविषयी माहिती भेटते, अनेक गोष्टी वेगवेगळे डॉक्टर आपल्याकडे असतात नेहमी. आणि सरांच्यामुळे हे सगळं शक्य होतं. मी सरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाचा शेवटचा आणि गोड भाग आभार प्रदर्शनाचा आभार व्यक्त करण्यासाठी आमचे मित्र डॉक्टर गणेश जावळे यांनी उशीर झालेला आहे आपल्या सगळ्यांना कार्यक्रमांचा. तर आदरणीय विचारमंच महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आज आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करत आहोत. डॉक्टर म्हटलं तर आपल्या नजरेपुढे लगेच देव माणूस देवदूत अशी संकल्पना येते. कारण आपण जन्माला येण्याच्या पूर्वीपासून तर आपण मेल्यानंतरही ते आपल्यासाठी काम करत असतात. आपल्या आईला व्हिटॅमिनच्या गोळ्या असतील, काही असेल आपल्याला जन्मापूर्वी, तिथून आपलं डॉक्टर चालू होतो. आणि मेल्यानंतर पण मृत्यूचा दाखला आल्यानंतर इन्शुरन्स क्लेम काय असेल म्हणजे अनन्यसाधारण असं महत्व जीवन जगत असतानाच आहे, पण जीवन जन्माला येण्यापूर्वी आणि मेल्यानंतर सुद्धा आहे. अशा डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयाचे उपक्रम शिक्षणाचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांनी केलं. तसंच त्यांनी मोलाचं असं मार्गदर्शनही आपल्या सगळ्यांना केलं. त्याबद्दल मी गमे सरांचे सर्वप्रथम आभार मानतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर महेश्वर तगारे सर हे या ठिकाणी आले. अतिशय आपली दैनंदिन दिनचर्या कशी असावी ज्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यापर्यंत जावं लागायचं नाही, तुम्ही स्वस्थ राहाल, तर त्यांनी मोलाचं असं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं. त्याबद्दल मी त्यांचेही विशेष आभार मानतो. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य रवींद्र ठाकरे सर यांनीही या कार्यक्रमाचं आयोजन करून व्यवस्थित संयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ प्राध्यापक, माझे सहकारी, विद्यार्थी मित्र मैत्रिणी या सगळ्यांचे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. आणि सुंदर असं सूत्रसंचलन करणारे आमचे धनगर सर यांचेही आभार मानतो. आणि प्राचार्यांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं
तुमचं हे संपलं का?